श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरुतुची माझा, कृष्णा तिरी वास करोणी बोजा। सुभक्त येथे करती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित। अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षात तळी। क्षण एक निद्रिस्त, मणी श्री गुरु चिंतित। कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेचा। रूप दिसे सुपुष्पित, जटाधारी भस्मांकित। व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा। येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। आश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे। इतुके देखोणी सुस्फुटित, चेतना झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी। मूर्ती देखिली सुस्फुटित, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची। देखोन या योगीशाते, करिता झाला दंडवते। कृपा भाके करुण वक्ते, माता पिता तू म्हणतसे। जय जयाजी योगाधीशा, अज्ञानत म विनाशा। तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी। तुझे दर्शन निशेष, गेले माझे दुरित दोष। तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया। कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठुनी। तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्ही। सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी। प्रसिद्ध आमचा गुरुजन, नृसिंह सरस्वती विख्यात। त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर। त्रैमूर्तींचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती। भक्त तारावलाया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू। अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्यवर्गा। त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्य नांदती। ऐसे म्हणते सिद्धमुनी, एकोणी विनवी नामकरणी। आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु याते। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती। वंशोवंशी करितो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे। तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी। संहार करोणी संशयासी, निरोपावे स्वामिया। सिद्ध म्हणे तये वेळी, एक शिष्या स्तोम मौळी। गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्त वत्सल परियेसा। गुरुकृपा होय जासी, दैन दिसे कैचे त्यासी। समस्त देव त्याचे वंशी, कळीकाळासी जिंके नर। ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी धणी। नसेल तुझे निश्चय मणी, म्हणून कष्ट भोगितसे। त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू। देऊ शकेल अखिलवरू, एक भावे भजावे। एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी। रक्षील श्रीगुरु निर्धारी, आपुले भक्त जनासी। आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके वेमकेशी। अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी। ऐसे एकोणी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी। विणवे तसे कर जोडुनी, भक्तिभावे करोणिया। स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती। गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर। आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती। लाखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षिकोणी। हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणींचा। संदेह फेडी गा मनाचा, जेने मन दृढ होय। येणे परी नामकरणी, सिद्धांचे पुसे वंदोणी। कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसा। सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसले आम्हासी। वेद वाक्य साक्षीसी, सांगेन एका एकचित्ते।
वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुखे करुण, त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात, तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापाराती, प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे, तया व्यासापासुनी एकिले समस्त ऋषीजणी, तेची कथा विस्तारोणी सांगेन एका एकचित्ते, चतुर्मुख ब्राह्मणासी कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विनवितसे करद्वय जोडुनी, भावभक्ती करोणिया, मणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा भेटलासी कृपासिंधू, ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी, आद्यांत विस्तारेसी निरोपेजी स्वामिया, एक शिष्या एक चित्ता जधी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्रशयणी, अव्यक्तमूर्ती नारायण होते वटपत्री क्षयण, बुद्धी संभवे चेतन आनिक दृष्टी रचावया, प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले म्हणा, जागृत होय या कारणा आदिपुरुष तयेवेळी, जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहुण त्रैलोक्याचे रचनाघर, तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहूण आणि कबळी कवण नाही म्हणतसे, हासोनिया नारायणू बोले वाचे शब्दवचनू, आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयावेळी, देखोनिया श्रीविष्णुसी नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा, संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तयेवेळी, ब्रह्मा म्हणे विष्णुसी नेने सृष्टी रचयावयासी, देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे, एकोणी ब्रह्मा याचे वचन निरोपी त्यासे महाविष्णू आपण, वेद असती हे घे म्हणून देता झाला तयेवेळी, सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार, तेनेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणत असले, अनादि वेद अस्ति जाण असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खुण सृष्टी रचावी तयापरी, या वेदमार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म रची सृष्टी ते, सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे जारज उद्धिजे उपजविले, श्रीविष्णूचे निरोपोणी त्रिजग रचले ब्रह्मयाणे, ज्यापरी सृष्टी क्रमणे व्यासे ऐसी कथियेली, सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात, तया अष्टादशांत पुराण ब्रह्मवैवत ऋषेश्वरासी सांगे सुत, तेची परी सांगत असे, सनकादिकांते उपजवेनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी, मरीसादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तयेवेळी, तेथोनी देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी, सांगतो कथा विस्तारेसी एका आता शिष्योत्तमा, कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग, एकेकाते निरोप मग भूमीवरी प्रवर्तायावया, बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी, तुवा जाओनी भूमीसी प्रकाश करी आपणाते, एकोणी ब्रह्म याचे वचन कृतयुगे आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचित्ते, असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानिसाचे, यज्ञोपवीत आरंभ त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे, येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विणवित,
माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक. मातेन सहावे ते एक कवणे परी वर्तावे. एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सद्गुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तुते जाण आणिक युग पाठवीन. तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन. असे त्याची स्थूलतण हाती असे यज्ञसामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जण. धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्रह्मणासी. हाती असे कुश समिधायेसे धर्मप्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊणी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्महर्षी निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एकचित्ते. खडगे खटवांग धरोणी हाती धनुष्य बाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोणी असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका. निरोप घेऊणी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका. ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन. तोंड घातले करुण ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरोणी शिष्ण येत ब्रह्म यान सन्मुख. जिव्हा धरोणी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्म यापुढे उभा राही काय निरोप म्हणूनिया. देखोणी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन. पुसतसे अतिवेग्नयोग लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांचे. लिंग जिव्हा रक्षणासी हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा धरोणी नाचे ब्रह्मदेवा. जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवनाते. एकोणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुण. कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हांसी सांगेन एका स्वामीजिया. उच्छेद करीण धर्मासी आपण असे निरंकुशी. निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारण परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक प्राणसके माझे असती. बकासारिके संन्यासी तेची माझे प्राणपरियेसी. छळन करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण म्हणून मी विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत. पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती बहुदिवसपर्यंत. तैसे नव्हेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जण असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणोनी. त्यास तुवा साह्य करोनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. एकोणी ब्रह्म याचे वचन कली म्हणतसे नमोन. स्वामींनी निरोपिले जे जण तेचे माझे वैरी असती.
ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तयाक्षिती, एकता होय मज भीती केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत, मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणतसे. एकोणी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासोन, काळात म्याते मिळवून तुवा जावे भूमीसी. काळात म्याचे ऐसे गुण धर्म वासना करील छेदन, पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापविषयी. कलिमणे ब्रह्म यासी वैरी मासे परियेसी, वसत भूमंडळासी सांगेन स्वामी एकावे. उपद्रविती माते बहुत कृपाणा ये मज देखत, जे जन शिवहरी त्यात धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरी, आनिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे आनिक एकती पुराणे, जे जन करती सदा दाणे तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती, अदांबिकपणे पुण्य करीती त्यांचे देखता भीतसे. नासाग्री दृष्टी ठेवूनी जप करीती अनुष्ठानी, त्याचे देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रियांपुत्रांवरी प्रीती माय बापा अव्हेरीती, त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाण. वेदशास्त्रांचे निंदिती हरिहरांते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाण. जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर, रागद्वेष विवर्जित धीर देखोणी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जातासी भूमीसी तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळ आकात होईल नर पुण्यवंत, त्या ते तुवा साह्य देत वर्तावे ब्रह्मे म्हणे. एकोणी ब्रह्मणाचे वाचन कलियुग करीतसे नमन, कर संपुट जोडोन विनवितसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी कवणे परी रहाटावे. कलीचे वचन एकोणी ब्रह्मा हसे अतिगहणी, सांगतसे विस्तारुणी उपाय कलिसी रहाटावया. काळ वेळ असती दोन तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण, मळमूत्र जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी विरुद्ध असे परियेसी, जे अधिक पुण्य राशी तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश होती. एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहोन, जे जन साहती तुझे दारुण तेची होती वश तुझ. या कारणे कलियुगाभितरी जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. एकोणी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे ते वेळी एकचित्ते एक कली, सांगेन एक शोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुणी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जण, दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी. जे नर भजणी हरिहरांसी अथवा असती काशी निवासी, गुरुसेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवे करी अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेणूसी भजणारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी, आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर त्या ते तुवा न बाधावे. सुकृतिशास्त्र परायणासी गुरु ते सेवित वंशोवंशी, विवेक धर्म करणासी त्या ते तू न बाधावे. कली म्हणे ब्राह्मणासी गुरुमहिमा आहे कैशी, कवण गुरुस्वरूपे कैसी विस्तारावे मजप्रती.
एकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहक. उकार विष्णुरव्यक्त, त्रितयात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित, म्हणून सांगे कलीसी. श्लोक. गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाच समन्वित. वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्मुक्ती प्रदायक. टीका. गणेशा ते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू. एसाची जाण शार्डंग धरू, गुरुशब्द वर्ते इतके ठाई. श्लोक. गुरु पिता गुरुर्माता, गुरुरेव परशिव. शिवे रुष्टे गुरुस्त्राता, गुरोरुष्टे न कंचन. टीका. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता. ईश्वर होय जरी कोपता, गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरु कोपेल जानरासी, श्री गुरु रक्षी निश्चये. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरुरेक परब्रह्म, तस्मात् गुरु मुपाच्छयेत. टीका. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रावा. श्लोक. हरौ प्रसन्नेपि च वैष्णवा, जना संप्रार्थयन्ते गुरु अतिक्मव्याम्यम. गुरौ प्रसन्ने जगदीश्वर, सदा जनार्दनस्तु यशती सर्वसिद्धीत. टीका. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीना आपल्या. श्लोक. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती, तीर्थव्रत योगतपादिधाम. आचार वर्णादि विवेक यज्ञान, ज्ञानं पर भक्ती विवेकयुक्तम. टीका. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी, तीर्थव्रत योगतपती मुनी. आचार वरदानी ज्ञानी, ज्ञानपरम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रमार्गेसी. तीर्थव्रत यागतपासी, ज्योतिस्वरूप असे जाण. आचार धर्मा वर्णाश्रमांसी, विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्ययुक्तांसी, गुरुची मार्ग दाखविणार. इतुके एकोणी कली आपण, विणवी तसे कर जोडून. गुरु सर्व देवा समान, केवी झाला सांगा माझा. ब्रह्मा म्हणे कलीसी, सांगेन तुझ विस्तारेसी. एकचित्ते परियेसी, गुरुविण पार नाही. श्लोक. गुरुविना न श्रवेण भवेत कस्यापि कस्याचित. विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुलो भवेत. टीका. गुरुविना समस्तांसी, श्रवण कैसे परियेसी. श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे एकती. शास्त्र एकता परियेसी, तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी, ज्योतस्वरूप जाणावा. गुरु सवेता सर्वसिद्ध, होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्णली अनादी, अपूर्व तुझ सांगोन. पूर्वी गोदावरीचे तिरी, अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्य नामे मृगवसती. ब्रह्म ऋषी आदी करोणी, तप करती तयास्थानी. तयांत वेदधर्म म्हणोनी, पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्याचा दीपक म्हणोनी ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्रपुराण. झाला असे अतिनिपुण, सेवा करती श्री गुरुची. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यांसी बोलावणी. पुसतसे संतोषोनी, एका श्रोते एकचित्ते. बोलावणी शिष्यांसी, बोले गुरु परियेसी. प्रीती असेल आम्हासी, तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणूती गुरुसी, जे जे स्वामी निरोपीसी. तू तारका आम्हासी, अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रवकर घोरी. अविद्या माया सागरी, बुडून जाय तो नर. मग तया कैसी गती, नरकी पडे तो सतती.
गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती. 19 शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी. संदीपकाते बोलावणी सांगत असे परियेसा. एका शिष्य सकाळिक आमुचे पूर्वर्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता भोगल्या वाचून न सुटे जाणा. तपसामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षा आड रिघतो. याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी. न भोगता आपुले देही आपले पाप निष्कृतीही नाही. हा निश्चय जावोनी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी. पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवण असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश. न करावा संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी. शालन करावे पापासी पुढती वाडे विषापरी. अथवा तीर्थे प्रायचित्ते आपुले देही भोगीन त्वरिते. पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी. देव अथवा ऋषीश्वरांसी मनुष्यादी ज्ञानवंतांसी. क्षालन न होय पापासी आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणाजी. सेवा करीन स्वशक्तीसी न करी अनुमान सांगीचे. 19 दीपकचे वचन वेदधर्म म्हणे आपण. कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर एक वंचित माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांची लागला. 19 शिष्याची वाणी संतोषला वेदधर्म मुनी. सांगत असे विस्तारुणी तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीना आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळ नारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेयोनी. तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझकरिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईल पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथासम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ठ होतांची गुरुसी नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघेजण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तयास्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत अतिभक्ती करोणिका. व्यापिला देह कुष्ठे बहुत कुकृमी पडे रक्त. दुखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोणी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक. परिपूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करुणी पीडिता नरू साधू जन होती क्रूरू. तोचे देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एके दिवशी न जेवे श्रीगुरु कोपेसी. स्वल्प राहिले म्हणोनी क्लेशी सांडोनी देत भूमीवरी. ये रे दिवशी जाऊनी शिष्य आणि अण्णे बहुवस.
मिष्टानेन आणि म्हणून क्लेश करिता झाला परियेसा. परोपरीची पक्वान्न का नानिशी म्हणे जाण. कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागत असे. जितके आणि मागोनिया सर्वस्वे करीतसे वाया. कोपे देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी शिष्य राया शिखामणी. सवेची म्हणत वचन क्रूरे माते गांजिले अपार. तू आमुचे विष्टामूत्र क्षणाक्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका काण निवारिसी संदीपका. सेवा करता म्हणे एका भिक्षा आणीशी म्हणतसे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण. खोटक वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. आपण असे येथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ. शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपे जाणावे. एखादे दैन्य काळसी दुःख प्राप्त होती कैसी. अपस्मार होय जयासी आ अरूप तोची जाण. समस्त रोग अस्ति देखा कुष्ठ 16 भाग नव्हे सिका. वेद धर्म द्विज एका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष मनातन आणि तोचे शिष्य. सेवे करी एक माणस तोचे ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवे वांसुनी. श्लोक. न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा. अहर्निश ब्रह्महरी सुबोधो गुरु प्रेसेव्ये न हे सेव्य मन्नत. टीका. आपले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाण. लय लावणी श्री गुरुचरण कवणासवे न बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्म शिवा म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेसी आपण मणी संतोषी. जे जे त्याचे मानसी पाही तैसे वर्ततसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होवणी पिनाक. उभा होवणी सन्मुख वर माग म्हणतसे. अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुझे भक्तीसी एका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय वोमकेशी. न पुसता आम्ही गुरुसी वरण घे सर्वथा. म्हणोनी गेला गुरुपासी विणवी तसे तयांसी. विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होवणी आलासे. निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशर्म व्याधीचा. वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. 19 शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमाण. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासे. भोगल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे या परियेसी. जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी तेने करावी पापधुणी. शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी. एशी या परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी. निरोप मागुणी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी. नये गुरुचे मानसी केवी घेऊन म्हणतसे. विस्मय करोणी वोमकेशी गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य. कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले परियेसी. दीपक शिष्य निश्चयेसी गुरु भक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेद धर्म मणिज तापसी. त्याची सेवा अहर्निशी करितो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणारा निर्गुणी. त्या ते देखोनी माझे मणी अतिप्रीती वर्तते. वरदेईन म्हणून आपण गेलो होतो तयाजवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी.
वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगीसयांसी नव्हे मजवर द्यावयासी. बलात्कारे देता तयासी वरण घेतो दीपक. तनमन अर्पुणी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणोनी गुरुसी निश्चये भजे तसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी. किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी. छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक. चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतके एकूणी शार्डधरू पहावया गेला शिष्यगुरु. त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तयवेळी. सांगितले विश्वनाथे त्याहुणी दिसे अगणिक तेथे. संतोषोणी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. दीपक म्हणे विष्णुसी काय भक्ती देखोणी आम्हासी. वर देतोसी परियेसी कवण कार्य सांगमज. लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यवासी. त्यांसी करीतोसी उदासी वर्ण देसी नारायण. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येवणी पाही केवी देशी वरमज. एकोणी दीपकाचे वशन संतोषला नारायण. सांगत असे विस्तारून तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीसी विरणानेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषेसी. जे भक्ती करील त्वाम गुरुसी तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण. त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करीती माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करीती तेही मज पावत असे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा. ऐसे एकोणी दीपक नमिता झाला आणिक. विणवी तसे देख म्हणे सिद्ध नामधारका. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो मासे मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देणार. गुरुपासोनी सर्व ज्ञान तळयमूर्ती होती आम्हा आधीन. आमुचा गुरुची जीव जाण देव जाण अन्यथा नाही जाणपा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषोणी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरेन वर द्यावयासी मी आलो. आमचेनी मन संतोषी वर मागे जो तुझी मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईना आता. दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे. या परतेनं मागे निके म्हणून चरणी लागला. दिधला वर शार्डंग पाणी संतोषोणी बोलेवाणी. अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होशी. तू वा ओळखिले गुरुसे देखिले दृष्टी परब्रह्मासे. आणिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एकचित्ते. लौकिक सुबुद्धी होय दैशी धर्माधर्म सुमणे तैशी. उत्कृष्टाहुनी उत्कृष्ट येशी स्तुती करीगा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी. तेणे होऊ आम्ही संतोषी तेचे आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेशी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझवश. गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदयी
गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. श्लोक. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्गुरुस्तदा. टीका. आपण अथवा ईश्वर ब्रह्मा जरी देतावरू तत्वल फलदाता गुरु गुरु त्रैमूर्ती याचे कारणे. ऐसावर दीपकासे दिधला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा. वरलाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु एक तया शिष्य दीपकासी. एक शिष्या कुळदीपका काय दिथले वैकुंठ नायका. विस्तारोणी सांगेनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिथला ऋषिकेशी. म्या मागितले तयांसी गुरुभक्ती व्हावी म्हणूनिया. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी. वर दिधला संतोषी दृढ भक्ती माझे तुमचे चरणी. संतोषोणी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो. जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोणी. तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तक्षणेसी झाला गुरु वेदधर्म. शिष्याचा भाव पहावयास कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी. सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याचे गुणी. तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छति. टीका. जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरणसह मानसी. तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.